नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। मुलगी शिकली, प्रगती झाली हे वाक्य ऐकायला फार अभिमानास्पद वाटतं। हा महाराष्ट्र सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंचा आहे असं आपण छाती ठोकपणे सांगतो। बाई म्हणजे चूल आणि मूल ही संकल्पना आता कधीच मागे पडली आहे। पण ही नाण्याची एक बाजू आहे आणि दुसरी बाजू फारच हताश करणारी आहे। शिकण्याची मुभा मुलींना अत्यंत सहजपणे मिळते का? तर नाही। दुर्दैवानं आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये अजूनही कित्येक लोकांची मानसिकता अशीच आहे की आपण जर मुलींना शिकवलं तर त्या आगाऊपणा करायला लागतील, आपल्या डोक्यावर बसतील। आजही अनेकांच्या दृष्टीनं मुलींसाठी शिक्षणापेक्षा त्यांनी लग्न करणं हे जास्त महत्त्वाचं आहे। त्यामुळे अशा लोकांना विरोध करणाऱ्या मुलींच्या वाट्याला नक्की काय येतं, चला बघूया। ताई, ताई, काय ग? ए ताई, माझा स्टोल कुठे ठेवलायस? कुठे जाणार आहे? असेल तुझ्याच कपाटात। अगं नाहीये म्हणूनच विचारते ना। जरा नीट शोध म्हणजे सापडेल। अगं नीटच शोधलाय। एक मिनिट, परवा तू माझा स्टोल घेतला होता लक्षात आहे ना तुझ्या? आणि आता तू जागेवर नाहीये। मग माझ्या कपाटात शोध। अरे यार ताई, तू माझ्या सामानाला हातच का लावतेस ग? काय ग, एक तुझा स्ट्रोल काय घेतला तर तू लगेच तुझं माझं करायला लागलीस? आणि तू माझ्या वस्तू वापरतेस तेव्हा मी काही बोलते का तुला? तू पण ना। हे सविता, अगं माझा डबा तयार झाला का? हो हो, आले आले। बघितलं श्वेता, तुझ्या बाबांना किती घाई झाली आहे ते? रोजची सवय आहे त्यांची, अशी सुटायची नाही। बरं थांब, मी त्यांना डबा देऊन येते। बाबा, हा घे डबा। अरे तू डबा घेऊन आलीस? हो, मग काय झालं? आणि तसंही आईला डबा बनवायला आज मी मदत केली। अगं सविता, थोड्याच दिवसात हिची सीए ची फायनल एक्झाम आहे। तू तिला घरातली कामं कशाला करायला सांगतेस? आणि हे बघ, तू आहे ना, घरातली कामं अजिबात करायची नाहीस। तू फक्त अभ्यासावर फोकस कर। काय झालं तरी तुला सीए ची फायनल एक्झाम फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पास करायची आहे। हो बाबा। अहो, तुम्ही शिक्षणाच्या नावाखाली हिला डोक्यावर चढवू नका। अहो, किती झालं तरी लग्नानंतर तिला काम करावंच लागणार आहे। आणि त्याची आत्तापासून सवय झाली तर वाईट काय त्यात? आई, बाबा, मला तुमच्याशी या विषयावर थोडं बोलायचं होतं। मला इतक्यात लग्न नाही करायचं। तुम्ही प्लीज त्यांना नकार कळवून टाका। मला लायब्ररीत जायला उशीर होतोय, मी येते। कॉन्ग्रॅट्स, या रविवारी तुझा साखरपुडा असल्याचं कळलं। हे बरं आहे, आधी आपल्यावर प्रेम करणाऱ्या मुलाला सांगायचं मला लग्नच करायचं नाही म्हणून, करिअर करायचं, आणि मग एंगेजमेंटसाठी हो बोलायचं। हे बघ चिराग, पहिली गोष्ट म्हणजे मला तुझ्यात किंवा दुसऱ्या कोणातही कधीच इंटरेस्ट नव्हता। मला माझं करिअर महत्त्वाचं होतं आणि अजूनही आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या घरच्यांनी जरी माझं लग्न ठरवलं असलं तरी मी सीए झाल्याशिवाय लग्न करणार नाही। लग्न काय, साखरपुडा सुद्धा करणार नाही। पण शेवटी जिथे घरच्यांनी ठरवलं तिथेच लग्न करणार आहेस ना? एवढी वर्ष गेले मी तुझ्या प्रेम करतोय आणि तू काय केलंस? मला झुलवत ठेवलंस। मी तुला कधीच नकार दिला होता। तू चुगाच आशा धरून बसलास, यात माझी काही चूक नाही। हे बघ, हे चूक तुझीच आहे आणि याची भरपाई तुलाच करावी लागेल। बघतोस तुझं लग्न कसं होतं ते।
हे बघा, श्वेताने जर साखरपुडा रद्द केला तर आम्हाला अजिबात चालणार नाही. अहो, लग्न कार्य म्हणजे काय मस्करी वाटते काय तिला? हा, अहो, आमच्या सगळ्या गावातल्या मंडळींना आम्ही सांगून बसलोय, ते सगळे साखरपुड्याला येणार आहेत. आणि त्यांना काय उत्तर द्यायचं? ती जर ऐनवेळेस साखरपुडा रद्द करणार असेल तर आम्ही काय करायचं त्यावेळेस? आणि गावामध्ये माझा खूप मान सन्मान आहे, आणि हिच्या या फालतू कारणांमुळे जर माझा अपमान होत असेल तर तो मला मुळीच चालणार नाही. अहो तुम्ही ऐकून तर घ्या ना, श्वेता साखरपुडा रद्द करा असं सांगतच नाहीये, ती फक्त पुढे ढकलते आहे. कारण तिची CA ची एक्झाम एकदम तोंडावर आली आहे, त्यासाठी खूप तयारी केली हो तिने. हा, परीक्षा झाल्यावर तुम्ही सांगाल तेव्हा आपण साखरपुडा ठेवू ना. अहो, हे तुम्ही आधी सांगायला नको होतं का? नाही बरोबर आहे तुमचं, पण ते तिच्या लक्षात नाही आलं ना. मालती अगं तू तरी समजून घे. आता ह्यात आणखी काय समजून घ्यायचं? हा, तुझी मुलगी नाक कापायला निघाली आमचं, आणि तुम्ही आम्हाला सांगताय समजून घ्यायला? ते काही नाही, ठरलेल्या दिवशी साखरपुडा झालाच पाहिजे. समजवण्याची गरज आम्हाला नाही, तुमच्या मुलीला आहे. 1 मिनिट, तुम्ही जरा मला बोलू द्याल का? तुम्ही प्लीज माझ्या आई बाबांवर प्रेशर आणू नका. मी साखरपुड्याला नकार नाही दिलाय. आता फक्त मला माझी परीक्षा महत्वाची आहे, त्यामुळे मला अभ्यासाला वेळ हवाय. माझी परीक्षा झाल्यावर आपण लग्नाची बोलणी करू. इनफॅक्ट मला तर वाटतं साखरपुड्याचीही गरज नाही, आपण डिरेक्टली लग्नच करू. तू काय मूर्ख आहेस का ग? 4 पुस्तकं जास्त काय शिकलीस म्हणून वाटेल ते बोलू शकतेस? डायरेक्ट लग्न हा प्रकार आमच्यात अजिबात नसतो. अभ्यासाचं काय एवढं घेऊन बसलीस? 1 दिवसाने काय फरक पडणार आहे तुला? तुम्हाला नाही समजणार ते, त्यामुळे तुम्ही प्लीज या विषयावर बोलू नका. सविता, बघ कशी चुरू बोलते तुझी पोरगी. 1 दिवस तुझी ही हुशारी ना तुलाच नडणार आहे. चला हो, इथे थांबण्यात आता काहीच अर्थ नाही. हो, मलाही तेच वाटतंय. इथे थांबून स्वतःचा अपमान करून घेण्यात मला इंटरेस्ट नाहीये. हा साखरपुडा जर थांबला तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. मालती अगं थांब ना मालती, जाऊ नकोस मालती. श्वेता कधीपासून गायब आहे? कालपासून. काल नेहमीप्रमाणे ती लायब्ररीत अभ्यासाला गेली होती, पण रात्री उशिरापर्यंत ती आलीच नाही. तिचा फोन सुद्धा लागत नव्हता, म्हणून आम्ही तिच्या मित्रमैत्रिणींना फोन केला, पण तिथं सुद्धा काय पत्ता लागला नाही. तिचा फोन अजूनही लागत नाही सर. तुम्ही लायब्ररीमध्ये चौकशी केली? सर 6 नंतर लायब्ररी बंद झाली होती. आणि आज रविवार असल्यामुळे तुम्हाला चौकशी करता आली नसते. कुठे गेली असेल माझी मुलगी, काही समजत नाही. तुम्ही काळजी करू नका, आम्ही तिला नक्की शोधून काढू. फक्त त्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करणं गरजेचं. आम्हाला सगळी माहिती द्या तिची. तुम्हाला कोणावर संशय आहे? तिचं कोणाशी भांडण वगैरे किंवा तुमचं? नाही साहेब, आम्ही सामान्य माणसं आहोत, आमचं कोणाशी वैर असणार आहे? तिचं कोणाशी अफेअर वगैरे? तुम्ही जेवढं स्पष्टपणे आम्हाला सांगाल तेवढं आम्हाला सोपं जाईल तुमच्या मुलीला शोधायला. सो प्लीज कोऑपरेट. सर, अफेअर वगैरे असं काही म्हणता येणार नाही. श्वेताच्या कॉलेजमध्ये एक मुलगा आहे, चिराग नाव त्याचं. त्याला श्वेता खूप आवडायची. त्याने एकदा कॉलेजमध्ये तिला चक्क प्रपोज केलं होतं, पण श्वेताने नकार दिला. श्वेताला वाटलं आता तरी तो तिला विसरेल, पण नाही सर, तो तिला मेसेज करायचा, कॉल करायचा, म्हणून तिने चक्क त्याचा नंबर ब्लॉक केला. त्यानंतर त्या मुलाने कधी कॉन्टॅक्ट केला तुमच्या मुलीला? सर, एकदा तो अचानक घरी आला होता. ए श्वेता, ए श्वेता, तू इथे काय करतोयस? तू काल पण मला दिसली नाहीस, आज पण मला दिसली नाहीस. मला राहवलं नाही म्हणून मी तुला भेटायला आलो. हाच का ग तो मुलगा कॉलेजमध्ये सारखं तुझ्या मागे मागे असायचा? हो, मीच तो मुलगा आहे जो हिच्या मागे मागे असतो. तू दारू पिऊन आलायस? हो, मी दारू पिऊन आलोय आणि माझ्या स्वतःच्या पैशाची पिऊन आलो. हे बघ चिराग, तू आत्ताच्या आत्ता इथनं चालता हो. अरे जाणारच आहे, पण तुला सोबत घेऊन जाणार आहे. अरे बस झाला आता असं भेटणं. चल आपण लग्न करूया. चल श्वेता, चल. मी तुझ्याशिवाय राहू नाही शकत. चल आपण लग्न करू. चिराग, माझा हात सोड. चिराग, मी तुला आधी पण सांगितलंय मला तुझ्याशी लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. तू आत्ताच्या आत्ता इथनं चालता हो. हे श्वेता, चल ना, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. चिराग, निघून जा इथनं. या चिरागचा मोबाईल नंबर आणि पत्ता द्या आम्हाला.
नाही हो आमच्याकडे. एक मुलगा तुमच्या मुलीला त्रास देतो, तुमच्या घरी येतो, विचित्र वागतो आणि तुमच्याकडे त्याची बेसिक इन्फॉर्मेशन नाही. असं तर नाही तुम्हाला दाखवण्यासाठी ती केवळ चिरागच्या विरोधात होती, तिचं खरंच त्याच्यावर प्रेम होतं आणि ती त्याच्या सोबतच पळून गेली? नाही साहेब, असं काय नाहीये. तो चिरागच तिच्या मागे लागला होता. आम्हाला माहिती आहे ना आमची मुलगी कशी आहे ते. पवार मॅडम, यांच्याकडनं श्वेताचा फोटो, नंबर आणि बाकी डिटेल्स घ्या. शिंदे, श्वेताचा फोटो पोलीस स्टेशन्समध्ये सर्क्युलेट करा, एस्पेशली हॉस्पिटल्समध्ये. तिचा फोन सर्वेलन्सवर टाका आणि सगळे कॉल रेकॉर्ड्स मागवून घ्या. येस सर. आणि हा चिराग जो कोणी आहे त्याची चौकशी करा. सर, पण श्वेताच्या आई बाबांकडनं चिरागबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. अशा गोष्टी आईबाबांपेक्षा मित्रमैत्रिणींना चांगल्या माहिती असतात, त्यांच्याकडे चौकशी करा. येस सर. आमची तर इज्जत गेली. साखरपुडा तर झाला नाहीच आणि बाहेरून बातमी ऐकायला मिळाली आहे की तुमच्या मुलीचं बाहेर लफडं होतं म्हणून ती पळून गेली. असं नका बोलू. ती पळून नाही जाऊ शकत. काय बोलतायत? पळून जाऊ शकत नाही तर कोणी किडनॅप केलं का काय? अहो सगळा खर्च आम्ही केलाय. तिच्या साखरपुड्याचा खर्च आम्हीच, शिक्षणाचा खर्च आम्हीच केला आणि म्हणे पळून जाऊ शकत नाही. असल्या घरातल्या मुलीला कोण किडनॅप करणार आहे? मला तर वाटतं तिचं त्या चिराग सोबतच अफेअर असणार किंवा त्या चिरागने तिला फूस लावली असणार आणि आमचा साखरपुडा कॅन्सल व्हावा यासाठी दोघे कुठेतरी निघून गेले असणार. ते काय नाही, मी आता त्या दोघांच्या विरोधात तक्रारच करतो की नाही बघा. सर, श्वेताच्या आई वडिलांनी आपल्याला सांगितलं की श्वेता त्या दिवशी लायब्ररीत गेली आणि परत घरी आलीच नाही. पण जेव्हा मी लायब्ररीची चौकशी केली तेव्हा त्याच्या बोलण्यातनं कळलं की काल श्वेता म्हणजे शनिवारी श्वेता लायब्ररीमध्ये आलीच नव्हती. मे बी त्या लायब्ररीच्या लक्षात नसेल. नाही सर, त्याच्या बोलण्याची खात्री करण्यासाठी मी लायब्ररी समोरचं सीसीटीव्ही फुटेज पण चेक केलं. पण त्या लायब्ररीच्या एवढे डिटेल्स कसे लक्षात? कोण येतं, कधी जातं? नाही, त्यांचं म्हणणं आहे की श्वेता कधी येते आणि कधी जाते हे लक्षात ठेवणं सोपं आहे, कारण तिची नेहमीची एक जागा ठरलेली आहे, ती त्याच ठिकाणी बसते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्वेता लायब्ररीला कधीच दांडी मारत नाही, फक्त सुट्टीच्या दिवशी ती येत नाही. चिरागची काय माहिती मिळाली? सर, श्वेताच्या मित्रमैत्रिणींकडे चौकशी केली. त्यांना चिराग माहिती आहे, पण चिरागबद्दल अजून काही डिटेल्स माहीत नाहीये. पण तिच्या एका मैत्रिणीकडे चिरागचा हा फोटो मिळालाय, हे बघा. याचा पत्ता? GRS कॉलनी. तुम्ही ताईबद्दल काही समजलं का? आई बाबा आहेत. हो, या ना. काय झालं साहेब? श्वेताचा काही पत्ता लागला का? प्रयत्न चालू आहेत आमचं, काळजी करू नका. बरं मला सांगा, तुम्ही सांगितलं होतं शनिवारी म्हणजे काल श्वेता लायब्ररीमध्ये गेली होती. हो. पण आम्ही तिथे चौकशी केली, ती तिथे आलीच नव्हती. कसं शक्य आहे साहेब? ती नेहमीप्रमाणे लायब्ररीत जायलाच निघाली होती. हो, तिने सांगितलं जरी असलं तरी ती तिथे गेलीच नव्हती. माझ्याकडे पक्की खबर आहे. ताई लायब्ररीत नाही गेली, मग कुठे गेली असणार? तुमच्या सोसायटीचं CCTV फुटेज बघायला मिळेल. सेक्रेटरी कोण आहे? भिडे म्हणून आहे, तेच देतील तुम्हाला CCTV फुटेज. ओके, त्यांचा फ्लॅट? अरे तुषार, तू ते आईचा मोबाईल इथेच राहिला होता, तो घ्यायला आलोय. हा. थँक्यू. हा कोण आहे? हा आमचा नातेवाईक. हा, पण असा अचानक इथे कसा आला? याला माहिती होतं श्वेता गायब झाली ते? हो, म्हणजे तुम्ही काहीतरी माझ्यापासून लपवताय. हे बघा, तुमचंच नुकसान आहे यात. प्लीज सांगा काय नक्की? सर,
खरं काय ते मी सांगते. सरा तुषार, ताईचं याच्यासोबत लग्न ठरलं होतं. तुम्ही हे सकाळी नाही सांगितलं मला. लक्षात नाही राहिलं साहेब. एवढा महत्वाचा मुद्दा लक्षात नाही राहिला तुमच्या. श्वेताची आता सीए फायनलची परीक्षा होती ना, मग हे मध्येच लग्नाचं काय? लग्न नाही साहेब, साखरपुडा होता. हो, पण एवढी महत्वाची परीक्षा असताना साखरपुडा तरी कशासाठी? कधी आहे साखरपुडा? आज. काय? हो म्हणजे घरातल्या घरातच करणार होतो आम्ही. हे सगळं श्वेताला मान्य होतं? नाही म्हणजे आधी ती तयारच नव्हती, पण मी तिची समजूत काढल्यावर ती तयार झाली. सर, श्वेताचा मोबाईल शुक्रवारी रात्री स्विच ऑफ झाला, तो अजून स्विच ऑफच. पण श्वेता शनिवारी सकाळी घराबाहेर पडली तेव्हा ती तिचा फोन स्विच ऑफ करू शकली असते. तोपर्यंत तिने कोणाशीच कम्युनिकेट नाही केलं. मे बी तिच्याकडे दुसरा मोबाईल आणि दुसरा सिम असेल आणि ते ऍक्टिव्ह असेल आणि त्याच्यावरनं ती कम्युनिकेट करत असेल. पण तिच्या घरच्यांनी या दुसऱ्या नंबरविषयी आपल्याला काहीच सांगितलं नाही. आणि श्वेताला दुसऱ्या सिमची गरज काय? पळून जाण्यासाठी. म्हणजे श्वेताला हा साखरपुडा टाळायचा असेल म्हणून ती पळून गेली असेल आणि त्यावेळी तिने त्या सिमचा वापर केला असेल आणि घरच्यांना कळू नये म्हणून नेहमीचा मोबाईल बंद ठेवला असेल. पण श्वेताच्या मित्रमैत्रिणींकडून कळलं की ती खूप सिन्सिअर मुलगी होती, अभ्यासू मुलगी होती. तिची सीए फायनलची परीक्षा जवळ आल्यामुळे ती फक्त आणि फक्त अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करत होती. बरं, तिच्या आईच्या बोलण्यात हे आलं की ती साखरपुड्याला राजी होती. कदाचित तिची आई खोटं बोलत असेल. म्हणजे या साखरपुड्याचं प्रेशर त्यांनी श्वेतावर टाकलं असेल आणि म्हणून ती पळून गेली असेल. एकटी की कोणाच्या मदतीनं? चिरागच्या मदतीनं. चिरागवर तर तिचा राग होता, अशा वेळी ती त्याची मदत घेऊ शकेल? हा चिराग हातात आल्याशिवाय आपल्याला गोष्टी क्लिअर होणार नाही. एक काम करा, श्वेताचा मोबाईल जिथे स्विच ऑफ झाला त्या लोकेशनला जाऊन तिच्याविषयी चौकशी करा आणि GRS कॉलनीमध्ये जाऊन या चिरागची माहिती काढा. येस सर. हे बघ, ही मुलगी आली होती इथे कधी? नाही साहेब, आणि तुम्हाला माहिती आहे ना, इथे माणसं फक्त मेल्यावरच येतात. का अंत्यविधीला किंवा मैतासोबत माणसं येत नाही तिकडे? हे बघ, नीट बघ, नीट बघ, आठव. नाही साहेब, खरंच सांगतोय, ही पोरगी इथे आली नव्हती. काय, शुक्रवारपासून ही मुलगी बेपत्ता आहे आणि तिचं शेवटचं लोकेशन याच एरियात दाखवत. तसंही शुक्रवारी रात्री कुठलीच डेड बॉडी आली नव्हती. तुमच्याकडे जितक्या डेड बॉडीज येतात त्याची नोंद होते का? हा, म्हणजे काय सर? बघू. शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता इथे एक डेड बॉडी आली होती. तिच्यासोबत आलेल्या माणसांमध्ये ही फोटोतली मुलगी नव्हती? नाही साहेब, कारण त्याच्यामध्ये सगळे पुरुषच होते आणि तसंही त्यांचं कार्य 8 पर्यंत आटोपलं होतं आणि तेव्हाच ते रिटर्न गेले होते. ठीक आहे, अजून काय माहिती हवी असेल तर आम्ही परत येऊ. हो साहेब. मला सांगा, श्वेताशी तुमचं शुक्रवारी रात्री शेवटचं बोलणं कधी झालं? जेवताना आम्ही एकत्रच जेवायला बसतो तेव्हा बोलणं झालं होतं. तेव्हा ती काही टेन्शन मध्ये होती, काही वेगळं बोलत होती? नाही, आपलं नेहमीच तिचं अभ्यासाचं सांगत होती. साहेब, मी चिराग. कुठे नेलस माझ्या मुलीला? कुठे आहे ती? तूच पळवून नेलस ना तिला? साहेब, याला अटक करा. यानंच माझ्या मुलीला लपवून ठेवलंय. साहेब, मला माहिती आहे, यांनीच तिला कुठेतरी गायब केलंय. फोटो तुम्ही आधी बघायचा. यांना अटक करा. थाळी बघतोय. एक मिनिट. गुन्हेगार कोण आहे, कोणाला अरेस्ट करायचं ते आम्ही ठरवू. आणि तू रे, शुक्रवारी कुठे होता? साहेब, मी एका महत्वाच्या कामासाठी पुण्याला गेलो होतो. तिथून परत आल्यावर मला कळलं की पोलीस येऊन माझी चौकशी करून गेले, म्हणून मी लगेच इथे निघून आलो. साहेब, मला खात्री आहे यांनीच श्वेताचं काहीतरी बरं वाईट केलंय, कारण श्वेताच्या आईचाच हट्ट होता तिचं लग्न लावून देण्याचा. तुला काय माहिती आहे सगळं? कारण साहेब, श्वेतानी स्वतः भेटून त्या दिवशी मला सगळं सांगितलं होतं. चिराग, आय एम सॉरी. मी तुला कायम हेडीस पेडीस केलं, पण आता तूच माझी मदत कर. काय मदत हवी आहे तुला? तुला माहिती आहे ना, माझ्या घरच्यांनी माझं लग्न ठरवलं, पण मला त्या तुषारशी लग्न नाही करायचंय.
अगं एवढंच ना, मग सरळ सरळ तुझ्या आई बाबांना सांग ना तू. इतकं सोपं नाहीये ते. मी नाही सांगू शकत घरच्यांना असं, कारण हे लग्न फक्त लग्न नाहीये, तर एक डील आहे. माझी आई आणि तुषारची आई खूप जुन्या मैत्रिणी. माझ्या आईला एकदा पैशांची खूप गरज भासली होती, तेव्हा तुषारच्या आईने मदत केली. पण आज तागायत माझी आई ते पैसे परत नाही करू शकली. म्हणून तिचं म्हणणं आहे की मी त्या घरी लग्न करावं आणि पैसे कमवून ते पैसे फेडावे. साहेब खोटं बोलतोय हा मुलगा. हे खरं आहे साहेब. तुषारची आई मालती आणि मी आम्ही खूप जुन्या मैत्रिणी आहोत, पण मी तिच्याकडून कुठल्याही प्रकारचे पैसे घेतलेले नाही. आणि हे लग्न जबरदस्तीने नाही, तर श्वेताच्याच मर्जीने होत होतं. साहेब ही बाई खोटं बोलते. श्वेतानी मला स्वतः सांगितलं होतं की तिच्या आईच्या दबावात येऊन ती हे लग्न करते म्हणून. वाटेल ते बोलू नकोस साहेब. मला तर वाटतं माझ्या मुलीचं यानेच काहीतरी बरं वाईट केलंय, म्हणून आमच्यावर असे फालतू आरोप लावतोय हा. हे बघा, तुम्ही माझ्यावर आरोप करू नका. खोटं तुम्ही बोलताय. काय माहिती? पोलीस स्टेशन आहे, शांत बसा. तुमच्या सगळ्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलंय. पुढचा तपास आम्ही आमच्या पद्धतीने करू. तुम्ही गेलात तरी चालेल. चिराग, हे बघ, तुला श्वेताविषयी जे काय माहिती असेल ते गुपचूप सांगून टाक. जर आम्हाला कळलं की तुला माहित असून तू आमच्यापासून लपवतोय, तर मग याद राख, साहेब मी तुमच्यापासून का काही लपवून ठेवू? कारण तुला तिच्याबरोबर लग्न करायचं होतं आणि ती तुला नकार देत होती. तिचे आई बाबा सांगतील तिथे ती लग्न करणार होती. म्हणून तू पुण्याला गेला होता ना शुक्रवारी? हो. प्रूफ आहे का तुझ्याकडे? प्रूफ असं काही नाही. का? टोल नाक्याची पावती असेल, तिकडचं हॉटेलचं बिल असेल, दाखव. तिथला सगळा खर्च माझ्या मित्रांनीच केला होता साहेब. मित्राचा नंबर दे. लागत नाही फोन. शिप्राला बोलवा, जरा तिची चौकशी करायची. काय झालं साहेब? तुम्हाला शिप्राशी काही बोलायचं आहे का? नाही, गेले काही दिवस ती तुषार बरोबर काय गप्पा मारतीये ना फोनवर, ते जाणून घ्यायचं. अहो, आधीच श्वेता गेल्याचं खूप टेन्शन आहे दोघांना, त्यामुळे असंच एकमेकांकडे मन मोकळं करत असते. श्वेता बेपत्ता झाल्यानंतरचं बोलत नाहीये मी. गेले महिनाभर तुषार आणि शिप्रा फोनवर गप्पा मारतायत. एक काम करा, तुम्ही तिला बोलवा. जे काय सांगायचंय ना ते ती सांगेल. बरं, बोलावते. साहेब, अहो शिप्रा घरात नाहीये. ती घरी नाहीये आणि तुम्हाला माहिती नाही. घरातून बाहेर जाताना सांगून जायची पद्धत नाहीये का तुमच्यामध्ये? नाही हो साहेब, माझा जरा डोळा लागला होता, ती तेव्हाच बाहेर गेली असेल. एक काम करा, शिप्राला फोन लावा आणि बोलवून घ्या तिला. हो. आधी श्वेता बेपत्ता आहे, आता ही मुलगी कुठे गेली? शिप्रा पण फोन उचलत नाहीये, हा तुषार सुद्धा फोन उचलत नाहीये. तर तुषार आणि शिप्रा दोघंही फोन उचलत नाहीत. मी वेगवेगळ्या नंबर्सवरनं ट्राय केलं पण नो रिस्पॉन्स. शिंदे, असं तर नसेल त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम असेल, त्यांना एकमेकांशी लग्न करायचं असेल आणि तुषारचं लग्न श्वेता बरोबर ठरवल्यामुळे त्या दोघांनी मिळून श्वेतालाच गायब केलं असेल आणि आता पळून जाऊन त्यांचाच लग्न करण्याचा प्लॅन असेल. तसं असेल तर ते कुठल्या तरी देवळात गेले असतील. सर, आजूबाजूची सगळी देवळं चेक करायला हवी. सर, तुषारची आई बाबा आलेत. साहेब, आम्हाला कंप्लेंट नोंदवायची. आमचा मुलगा तुषार हरवलाय साहेब. हरवलाय की पळून गेलाय? साहेब, तो पळून का जाईल? त्यांनी चोरी केली आहे का डाका टाकलाय? आता ते तो जेव्हा परत येईल तेव्हाच समजेल ना. पण तुम्हाला हे माहितीये का, शिप्रा ही तिच्या घरात नाहीये आणि ती तुमच्या तुषार सारखा फोन उचलत नाहीये. तुषार तुम्हाला असं न सांगता कुठे जातो? नाही हो, कधीच नाही. कुठेही जाताना सांगून जायची सवय आहे त्याला. हो. एखाद्या मित्राकडे गेला किंवा अगदी पार्टीला वगैरे गेला तरी सांगून जातो तो. तुम्ही त्याच्या सगळ्या मित्रांना कॉन्टॅक्ट केला? हो. हो केले.
तुम्हाला कोणावर संशय? साहेब मला वाटतं ते चिरागने किडनॅप केलं असणार तुषारला. तुषारचं श्वेतासोबत लग्न होणार आहे म्हणून चिरागचा राग होता आमच्या तुषारवर. हो साहेब. बरं, तुम्हाला असं नाही वाटत शिप्रा आणि तुषार एकमेकांना पसंत करू लागले होते आणि म्हणून ते पळून गेले असते? अहो काहीतरीच काय बोलताय साहेब. अहो असं कसं शक्य आहे साहेब? आम्ही तो शोध घेतोय. आमचे प्रयत्न चालू आहेत. आम्हाला काही कळलं तर आम्ही तुम्हाला अपडेट देऊ. तुम्ही आता गेलात तरी चालेल. ठीक आहे सर, येतो. सर, शिप्राचं लास्ट लोकेशन तारावाडी दाखवते आणि श्वेताच्या पण मोबाईलचं लास्ट लोकेशन तारावाडीच होतं. सर, दोघींचा मोबाईल एकाच ठिकाणी जाऊन स्विच ऑफ कसा होऊ शकतो? आणि तुषारचं लोकेशन? तुषारचं लोकेशन गादेवाडी दाखवते. गादेवाडी आणि तारावाडी याच्यात काही रिलेशन? सर, दोन्ही ठिकाणी एकमेकांपासून 10 किलोमीटर लांब आहे. मग जर असं मानलं की शिप्रा आणि तुषार दोघंही इथून तारावाडीला गेले, तिथे त्यांना श्वेता भेटली किंवा तिच्या संबंधित काही माहिती मिळाली आणि तिथून तुषार गादेवाडीला गेला, पण मग तुषार गादेवाडीला का गेला असेल? सर, तारावाडी म्हणजे जिकडे स्मशान आहे ते ठिकाण. श्वेता अजून सापडली नाहीये. एवढंच काय तर तिची बहीण सुद्धा आता बेपत्ता आहे आणि श्वेताचं ज्याच्याशी लग्न ठरलं होतं तो तुषार सुद्धा आता गायब आहे. या सगळ्याचा नेमका सूत्रधार कोण असू शकेल? श्वेता बेपत्ता झाली तेव्हा पोलिसांना तुषार आणि चिराग यांच्यावर संशय होता, पण आता तर तुषारही बेपत्ता आहे. पोलिसांना खूप विचार करायला लावणारं असं काहीतरी आहे यामध्ये. श्वेता आणि शिप्राचे आईबाबा आपल्या दोन्ही मुलींच्या आठवणीनं व्याकुळ झालेत, तर दुसरीकडे तुषारचे आईबाबा सुद्धा काळजीमध्ये पडलेत. या दोन्ही कुटुंबांचा एखादा कॉमन वैरी असू शकेल का? चिरागवर पोलिसांना पूर्ण संशय आहे, पण त्याच्या विरोधात एकही पुरावा ते अद्याप गोळा करू शकलेले नाहीयेत. त्यामुळे आता पोलिसांना पुन्हा एकदा स्मशानाच्या जवळ किंवा स्मशानामध्ये जाऊन शोधाशोध आणि चौकशी करावी लागणार होती. पिंट्या, नीट राह आणि निघितून. चुप बस. गोड गोड बोलून फसवतो मला. रोज दारू वाजतो, रोज दारू वाजतो. कुठं दारू वाजतो रे? मागच्या वेळी आपण श्वेताची चौकशी करायला आलो होतो तेव्हा हाच माणूस होता ना? हो सर, डोकं खराब करून निघ 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 निघ. काय रे, काय भांडण चाललं होतं? काय नाही हो साहेब, तो पिंट्या बेवडा साला जुगारी आहे. नेहमी माझ्याकडे पैसे मागतो दारू प्यायला. आता पण त्याच्यासाठीच आला होता. तुझ्याकडे कशाला पैसे मागतो? तुझा मित्र आहे, नातेवाईक आहे का? नाही नाही साहेब, असं काही नाहीये. तो इथं आधी कामाला होता, पण त्याला कामावरून काढून टाकला. का काढला? त्याच्या दारूमुळं. जेव्हा पण बॉडी यायची ना, नेमकं त्याच वेळेस हा टाईट असायचा. साहेब पहिले एकदा पैसे चोरताना पकडला होता, लगेच काढला कामावरून. पण साहेब, परत तुम्ही इथं ती फोटोवाली पोरगी सापडली का? नाही सापड. हे बघ, या मुलीला बघितलंस इकडे? नाही साहेब. या मुलाला? नाही साहेब, म्हणजे कोणाच्या अंत्यसंस्काराला आले असतील तर माहीत नाही, पण बघितल्यासारखं वाटत नाही. ठीक आहे, चला. हॅलो. शिप्रा दे. शिप्रा नाही हा. दे. शिप्रा, शिप्रा तू दे. नाही. अगं काय गोंधळ घातलाय तुम्ही? आता काही लहान आहात का अशी मस्ती करायला? आई, अगं आम्ही दोघी लग्न करून सासरी जाऊ ना तेव्हा तुला कळे. आम्ही दोघी असताना किती मज्जा होती ती. आणि हो, तेव्हा हे असं शांत असलेलं घर तुला खायला उठेल बघ तू. अगदी बरोबर बोललीस तू. आई, तू ना मिस करणार आहेस आम्हाला आणि आमच्या गोंधळाला सुद्धा. बोल. साहेब, मला बाहेर कुठेच नोकरी मिळत नाही. स्मशानातूनच 2 पैसे कमवत साहेब. लोक स्मशानात प्रेत घेऊन येतात आणि त्याच्यावर पैसे टाकतात. कधी कधी साहेब मेलेल्या माणसाचं पाकिट सुद्धा ते ठेवून जातात. आणि काही लोक तर स्वखुशीने देतात साहेब, दान म्हणून. पण साहेब, ते एवढे पैसे नसतात. हा, पण माझ्या दारूची व्यवस्था होती साहेब. आणि साहेब, त्या दिवशी सुद्धा मी त्यासाठीच तिथं गेलो होतो.
पिंट्या मस्ती नाही, हा नीट निघायचं. अरे मस्ती तर तुमची समजली मला, आणि आता हे पोलिसांना सुद्धा समजणार. हा पिंट्या जास्त शहाणपणा करू नको, हा. अरे श्यामपणा तर मी तुझा काढतो नाही बघ, सगळ्या पोलिसांना सांगतो. दारू पाहिजे? दारू पाहिजे ना? तुला हवी तेव्हा आणि हवी तेवढी दारू मी देऊ शकतो, पण तुला माझं एक काम करावं लागेल. कोणतं काम? तू ही गोष्ट कोणाला पण सांगायची नाही, कळलं? हे पैसे घे आणि इथून पुढं काही दिवस इथे फिरकायचं नाही, कळलं? नेमकं कोणत्या दिवशी घडलंय? रात्र होती साहेब, लय अंधार झालता आणि मी पण साहेब नशेत होतो, त्याच्यामुळं तारीख वार काही लक्षात नाही साहेब. ही मुलगी होती? नक्की माहित नाही साहेब, पण मुलगीच होती नक्की? बहुतेक. राजूला उचला. येस सर. मला तुमचा सर्व प्लॅन समजलाय. तुम्ही आधी श्वेताला गायब केलं, मग शिप्रा आणि मग तुषार. आता तुम्ही श्वेताच्या आई वडिलांना गायब करा आणि मग स्वतःच गायब व्हाल, आणि मग तुम्ही सगळे मिळून माझ्या श्वेताचं जबरदस्तीने लग्न लावून द्या. मला तुमचा गेम समजलाय, पण मी हे कधीच सक्सेस होऊ देणार नाही, लक्षात ठेवा. सर आपल्या खबऱ्यांनी टीप दिली आणि याला ताब्यात घेतलं. श्वेताला तू मारलंय तर नक्की आहे. आता ते शिप्रा आणि तुषार दोघं कुठे आहेत? का त्यांनाही मारून जाळून टाकलं? श्वेता, शिप्रा, तुषार हे कोण लोक आहे साहेब? आम्ही तुझे मोबाईल रेकॉर्ड चेक केलेत. 8 तारखेला शुक्रवारी रात्री 11:30 वाजता तुझं आणि श्वेताचं मोबाईल लोकेशन एकच होतं. असेल ना, म्हणजे योगायोग पण असू शकतो हा. आणि दुसऱ्या दिवशी तू बँकेत जाऊन 50,000 रुपये भरले. हा पण योगायोग होता का? एवढे पैसे तुझ्याकडे कुठून आले रे? बघडे, साहेब मारू नका साहेब, सांगतो. साहेब कोणती श्वेता का कोण? तिला मी नाही मारलं साहेब. अहो ती आधीच मेली होती, तिची बॉडी फक्त मी काढली. ती बॉडी तुझ्याकडे कोण घेऊन आलं? साहेब काय झालं? तुषार सापडला का? या प्रश्नाचं उत्तर तर तुम्हालाच माहित असेल. अहो हे काय बोलताय साहेब? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लॉकअप मध्ये मिळतील. तुम्ही दोघं पण आमच्या सोबत आत्ताच्या आत्ता चला. बोला, तुमच्यापैकी सगळ्यात आधी कोण बोलणार आहे? श्वेता गायब झाल्याची खोटी तारीख सांगून आमची दिशाभूल करणारे राणे तुम्ही, का एक नाही तर 2-2 खून घडवून आणणारे आणि त्यानंतर बॉडीची विल्हेवाट लावणारे शिंदे तुम्ही? तुम्ही काही लोकांना मुद्दामून स्वतःहून सांगितलं की श्वेता शनिवारी सकाळी लायब्ररीत गेली. मग आम्ही पहिल्यांदा जेव्हा चौकशी केली तेव्हा त्या लोकांनी आम्हाला तेच सांगितलं. पण जेव्हा आम्हाला शंका आली तेव्हा आम्ही पुन्हा त्यांची चौकशी केली. त्या लोकांना विचारलं, तुम्ही कन्फर्म हे सांगू शकता का? त्यांनी सांगितलं नाही, राण्यांनी आम्हाला जे सांगितलंय त्यावरून आम्ही सांगतो, म्हणून आम्हाला वाटलं. आणि तुम्ही, तुमचा प्लॅन परफेक्ट होता, पण ज्या स्मशानात तुम्ही श्वेताची बॉडी जाळली त्याच ठिकाणी तुम्ही शिप्राच्या बॉडीची विल्हेवाट लावण्याचं ठरवलं आणि तिथे सगळी गडबड झाली. का केलं माझ्या मुलीच्या बाबतीत असं? आणि मी सुद्धा तुमच्या खड्ड्यात का सामील झालो? माझी बुद्धी कुठं शेण खाणं गेली होती काय कळत नाही. श्वेता साखरपुड्याला तयार नव्हती म्हणून तिचा खून केला. आणि शिप्रा, तिचं तुमच्या मुलावर प्रेम होतं
त्यांचा अफेअर आहे म्हणून तुम्ही खून केला तिचा? नाही साहेब, हे काही बोलतायत साहेब. नाही साहेब, मी सांगतो साहेब. खरं म्हणजे मला या दोघींनाही मारायचं नव्हतं साहेब. श्वेताचं तुषार बरोबर न कळत लग्न लावायचं होतं. म्हणून तिला गुंगीचं औषध द्यायचं, तिला बेशुद्ध करायचं आणि घरी घेऊन यायचं. आणि दोन्ही घरच्यांच्या संगनमतेने तिचं तुषारचे लग्न लावून द्यायचं, असा हा प्लॅन होता. आणि रमेश रावनं कॉन्फिडन्समध्ये घेऊन हा सगळा प्लॅन मी त्यांना सांगितलं. मग त्यांनी शुक्रवारी रात्री केमिस्टकडे जायला सांगितलं. मी तो बहाणा करून तिला लिफ्ट दिली. मग माझ्या एक ओळखीचा जो स्मशानभूमीत काम करतो, मी त्याला फोन केला. त्याला 50,000 रुपयाची लालूच दिली आणि श्वेताची डेड बॉडी तिथे जाळली साहेब. आणि शिप्रा आणि तुषारच्या बाबतीत काय घडलं? तुमच्यामुळे शिप्राला श्वेताचं शेवटचं लोकेशन कळलं होतं. तिला ह्या सगळ्यात काहीतरी गडबड वाटली आणि तिने ह्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करायचं ठरवलं. त्यात तिने तुषारला हाताशी घ्यायचं ठरवलं होतं. मी तुषारला समजवलं की तू या सगळ्या भानगडीत पडू नकोस, पण त्याने ऐकलंच नाही साहेब. मग मी शिप्राला संपवायचं ठरवलं साहेब. तुषार आणि शिप्रा बेपत्ता झाले हे भासवण्यासाठी मी त्यांच्यावर हल्ला घडवला. त्यात तुषारवरचा हल्ला खोटा होता साहेब. त्याला फक्त बेशुद्ध केलं आणि माझ्या माणसांनी गोडाऊनमध्ये लपवलं. आणि शिप्राला परत जाळण्यासाठी मी त्या राजूला पुन्हा पैसे दिले आणि तिची डेड बॉडी जाळली साहेब. मी माझ्या मान सन्मानासाठी खूप मोठी चूक केली साहेब. इज्जत, इब्रत, अब्रू या शब्दांच्या मागे लागून माणूस आपली सारासार विचार करण्याची शक्तीच गमावून बसतो. पण या शब्दांना खरंच इतकं महत्व दिलं पाहिजे का? इब्रत आणि माणसाचा जीव या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला आपण जर तराजूमध्ये तोलायला गेलो तर वजनाचा काटा कोणत्या बाजूला झुकावा असं तुम्हाला वाटतं? आपल्या मुलीचा साखरपुडा रद्द झाल्यानं गावामध्ये आपली इज्जत जाईल या भीतीनं एका माणसानं 2 निष्पाप मुलींचा जीव घ्यावा. श्वेताला या सगळ्याचा आधीच अंदाज आला असता तर ती तुषारच्या बाबांना वेळीच रोखू शकली असती तर फक्त तिचाच नाही, तिच्या बहिणीचा सुद्धा जीव वाचला असता. त्यामुळे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबद्दल तुम्ही नेहमी सतर्क राहा, सावध राहा. मी अभिजित खांडकेकर आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एखाद्या अशाच गंभीर गुन्ह्याची उकल करायला. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.